आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडलेला जो विषय आहे तो माणसं जशी जशी वयाने मोठी होतात तशी तशी स्वार्थी वृत्तीला चिटकून राहतात आणि माणूस चुकीचा का वागतो, चूक का करतो, पाप का करतो, माहित असून सुद्धा पापाकडे का जातो, पापाचे परिणाम वाईट असतात हे माहित असून सुद्धा माणसं ते करण्याला दगावतात कसे. यावरती काही चिंतनाचा भाग आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आजच्या प्रवचनाला निवडलेला श्लोक हा भगवद्गीतेमधला आहे. भगवद्गीतेमध्ये माणसं वाईट वागून स्वतःचा नाश करून घ्यायला का तयार होतात यावरती भगवान कृष्णाने चिंतन सांगितलेलं आहे. भगवान कृष्ण म्हणतात ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते संगात संजायते कामान कामात क्रोध अभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृति विभ्रम स्मृति भ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात विनश्यन्ति. आपण म्हणतो ना वाटलं झालं त्याचं नारायणी वाटलं झालं. वाटलं काय होतं अनाथ. ही माणसाच्या जीवनामधली सगळ्यात मोठी कीड आहे. माणसाला जर सगळ्यात मोठा कोणता रोग झटका असेल तर तो आहे स्वार्थ. माणसाचा फार मोठा भ्रम या दृष्टीने तयार झालेला आहे. आज आपण जी कलियुगातली व्यवस्था पाहतो ना, समाजाची व्यवस्था पाहतो, या व्यवस्थेमध्ये असं सांगितलं जातं की तत्वनिष्ठ भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तरी अर्थाधारित समाज व्यवस्था आहे. अर्थाधारित म्हणजे काय, या समाज व्यवस्थेमध्ये सगळा जो व्यवहाराचा आधार आहे तो पैशाचा आहे. कुठेही जा, काही करा, कसंही करा, त्याचा शेवट मात्र व्यवहारात पैशाचाच होतो. मग एखादा ब्राह्मण पूजेला बोलवला तरी त्याचा सगळ्या कर्माचा शेवट त्याला वाटा लावताना कशात होतो. महाराज बोलवला परमार्थ सांगायला काय खरं नाही, खरं नाही, आयुष्यात काय नाही, वो हे काय कोण घेऊन गेलं, ही बरोबर काय घेऊन गेली, कुणीच काय घेऊन गेलं नाही. हे सगळं झाल्यानंतर याचा शेवट कशात होतो, महाराजाचा सत्कार करावा. एखाद्या शाळेमध्ये एखादं तत्वज्ञान शिकवणाऱ्या शिकवणी लावलेल्या मास्तरनी किती तोडून शिकवलं तरी त्याच्या महिन्याचा शेवट शिकवणीतच होतो, त्याच्या फील्डमध्येच होतो. एखाद्या गाडीने प्रवास करताना तुम्ही किती आरामदायी प्रवास केला तर त्या आरामाच्या बदल्यात तुम्हाला कुठेतरी त्याची मोबदल्याची परतफेड करावीच लागते. मग हा जो प्रकल्प आहे कलियुगातला सगळा 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 म्हणजे तुम्ही गाया सांभाळल्या, तुम्ही कुत्र पाळलं, तुम्ही माणसं सांभाळले, तुम्ही 2 माणसं घरात ठेवले, तुम्ही 2 घडी कामाला लावले, तरी हे सगळं 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 जे प्रपंचिक चिंतन आहे ना हे सापेक्ष आहे. कसं आहे, सापेक्ष. आणि मग परमार्थ तर निरपेक्ष आहे. निरपेक्ष आहे. देवाला जायचं निरपेक्ष जायचं, भगवंताची भक्ती करायची निरपेक्ष करायची, कर्म निरपेक्ष करायचं. कर्म निरपेक्ष करायचं हे बोलणं किती सोपं आहे महाराज. निरपेक्ष करायचं काय अशा नाही का केलं तर प्रत्येक जण उत्तर देतो काही ना काहीतरी आशा ठेवूनच ते काम करतो. माणसं वावरात मशागत करते, काय निरपेक्ष करतील का, करू शकतील का, शकतील ना, शकतील, पण त्या निरपेक्षतेला प्रतिसाद पण निरपेक्ष पाहिजे. बरोबर का. हे थोडं 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 समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एखादी बायको एखाद्या नवऱ्यावरती निरपेक्ष प्रेम करेल का, करेल.
केला तसा प्रतिसादही निरपेक्ष असला पाहिजे. एखादा मित्र एका मित्राबरोबर मैत्री निरपेक्ष करेल का? करेल ना. पण त्याच्या मैत्रीला ज्याच्याशी मैत्री केली तो सुद्धा कसा असला पाहिजे? निरपेक्ष असला पाहिजे. नाहीतर मी रोज तुमच्या संग येतोय, गाठ घाचा चहा पितोय आणि मी रोज चहा पितोय तुम्ही मला रोज पाहिजे का? एक दिवस तुम्ही मला यायला आपलं एकूण चालव त्याला सांगूच नका, अवचले भामटे ते कधी म्हणलंच नाही परत. अशी सावड कधीच टिकत नाही. दोन शेतकऱ्याच्या शेतीच्या मशागतीला सावडी करतो ना, अशी कोणतीच सावड नाही की ज्याच्यामध्ये एकाच पेरून झालं आणि त्या सावड्याने जर दांडी मारली आणि दुसऱ्याच्या पेरायच्या टायमाला आलाच नाही तर पुढच्या टायमाला तो तर नाही. पण गावात काय मोहल्ल्यात कोणी अख्ख्या परिसरात कोणी त्याच्या सगळं सावड करीत. मग हे सगळं जे चिंतन आहे ना, हे चिंतनाची उत्पत्ती कुठे आहे? उत्पत्ती चिंतनाची उत्पत्ती स्वार्थ भावनेमध्ये आहे. स्वार्थ मतलब जिथं आला ना तिथं माणसं सगळं विसरतात. तत्वज्ञान विसरतात, हरिपाठ विसरतात, भगवत भक्ती विसरतात, स्वतः प्रवचनकार आहे हे विसरतात, स्वतः भक्त आहे हे विसरतात, स्वतः वारकरी आहे हे विसरतात. सगळं विसरून जातात माणसं ज्या टायमाला स्वार्थ डोक्यात घुसतो. आता स्वार्थ का डोक्यात घुसतो? हे या श्लोकातलं चिंतन आहे. तो हळूहळू कसा आजार वाढतो. जसं एखाद्याला कोरोना झाला, सुरुवातीला सर्दी व्हायची, मग 8 दिवसांनी त्याला कशात खावखाव करायची, मग 8 दिवसांनी त्याला दम लागायचा, मग 8 दिवसांनी त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि मग ते 8 दिवसांनी मरायचा. हे जसं टप्प्याटप्प्यावर कोरोनाचं चालायचं ना, तसं हे स्वार्थाचं दुःख नाही ना. हे टप्प्याटप्प्यावर पुढे जातं. हे टप्पे कसे असतात, कोणत्या टप्प्यात काय उपाय आहे याच्यावरती थोडं चिंतन आजच्या प्रवचनात करण्याचा पण प्रयत्न करूया. मी फार मोठा तत्ववेत्ता, फार मोठा प्रवचनकार कीर्तनकार नाही, पण मोठ्या प्रवचनकारापेक्षा, मोठ्या कीर्तनकारापेक्षा, मोठ्या तत्ववेत्यापेक्षा आपण मात्र कमी नाही. हे लक्षात ठेवायचं. आपण हे लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे बसवलंय हे तुमच्यातल्या व्यवस्थेचा भाग म्हणून. माझ्यापेक्षाही श्रेष्ठ, माझ्यापेक्षा अनुभवी, माझ्यापेक्षाही मोठमोठे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वारकरी इथं बसलेले आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांच्या पाठीमागची तपश्चर्या मोठी आहे. पण एक व्यवस्थेचा भाग म्हणून जेव्हा बसवलं जातं तेव्हा प्रत्येकाच्या संकल्पनातून वेगवेगळ्या गोष्टी उघड होत असतात. ज्या गोष्टी माझ्या वाणीतून कदाचित सांगितल्या जातील त्या असंही होऊ शकतं की 50 वर्षापासून परमार्थ असून सुद्धा त्या दृष्टीकडे कोणी नेलं नाही, त्या दृष्टीने विचार करायला कोणी लावलं नाही, असं होऊ शकतं. कधी कधी पुनरावृत्ती होईल. बा ऐकलं आतापर्यंत 4 बरे ऐकलं, ठीक आहे, मग 4 बरे ऐकलं तर 5व्या बरं ऐका, मग उजळणी होईल. बा त्याच्यापेक्षा काय होतं? हरिपाठ रोज ऐकतो म्हणून हरिपाठाला कटाळा कोणी नाही. का नाही कटाळा? कारण रोज जरी ऐकलं तरी तो नित्य नियम जर झाला तर नियमाला कटाळा येत नाही. जरा कटाळा आला नियमाचा तो माणूस वारकऱ्यात बसत नाही. त्याला कटाळा आला, नाही बा जाऊ दे, आजचे दिवस नाही. एखादा माणूस मला आज आंघोळच नाही करायचं, जाऊ दे बा. मग नाही. हमें पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सत धर्म के, सत कर्म के. नित नियम हाच वारकऱ्याचा पहिला कायदा आहे की रोजचा रोज ठरलेलं करायचंच. जो तो हट्ट धरीन त्याला वारकरी म्हणतात. हट्ट नाही बा मला आंघोळ लागणच. पाहुणे गेलो, देऊळगावला गेलो, दावा होता, भाव तुमचा दावा तिथं मी आपल्या नदीला जातो. नदी ही जगातला असा स्रोत आहे बरोबर का? म्हणजे माणसं कसे कृत्रिम झाले बघा. किती थंडी पडली, जितकी थंडी जास्त तितकं नदीचं पाणी गरम असतं बरोबर का? हे जमिनीतून निर्माण झालेला हा जो उष्णतेचा भाग आहे ना तो त्या पाण्यात उतरतो आणि म्हणून नदीचं पाणी, विहिरीचं पाणी किती जरी थंडी असेल आणि तुमची मोटर चालू केली तर फक्त पाईपच जेवढा गार असेल तेवढंच पाणी गार येईल. नाही तर परत तुमच्या वर सोलर बसवलेलं पाणी कसं गरम होतं तसं ते विहिरीचं पाणी गरमच बाहेर येणार. का बरं येणार? निसर्गाचा नियम आहे. निसर्ग ही संरचनाच मुळात या पंचतत्वांची अशी आहे की ही एकमेकाला पूरक आहे. आणि म्हणून
थंड हवेच्या प्रदेशामध्ये मसाल्याचे पदार्थ जन्म घेतात आणि उष्ण हवेच्या प्रदेशामध्ये थंड पदार्थ जन्म घेतात. म्हणून सीताफळ आपल्याकडे येतं. सीताफळ गार आहे, पण ते गार सीताफळ काश्मीरमध्ये येणार नाही. तिथं काय होतं, तिथं तुमची इलायची तयार होईल, लवंग तयार होईल, दालचिनी तयार होईल. का? कारण थंड प्रदेशाच्या उत्पत्तीमध्ये त्या मानव जातीला सुखकर व्हावं अशा प्रकारच्या उत्पत्त्या होत असतात. आणि आपल्याकडे लिंबाचं झाड येतं, लिंबू असेल, आपल्याकडे फळं असतील, ही रसाळ फळं असतील, आपल्या फळामध्ये उष्णतेवर मात करणारे उपचार होतात. का? कारण आपला भाग उष्ण भागाचा भाग आहे. मूळ मुद्दा या आजच्या प्रवचनाचा जो आहे की माणसं स्वार्थी या तत्वाला धरूनच पुढे का जातात. काही झालं तर या तत्वाला सोडित नाही. फार देवळात गेले, फार देवाच्या पांडुरंगाच्या दारात गेले, फार तुमच्यासाठी तासभर सगळ्याचे दर्शन बंद ठेवले आणि तुमच्या एकट्याचं तासभर दर्शन पांडुरंगाच्या दारात ठेवलं तरी माणूस स्वार्थच टाकून बसेल. देवा पांडुरंगा लय दिवस झाले भोगलो बाबा, आता माझी सुटका कर देवा देवा देवा. मग त्याची यादी वाचतो. माझ्या लेकीचं लग्न राहिले, माझ्या पोराचं अंक चाललंय, माझ्या निवडणुकीत असं झालं, माझं अंक झाले, देवाला मतदानचा अधिकार नाही, देवाला इकडे लक्ष नाही, त्याला काही घेणं नाही. तिकडे बटनाव घ्या, कागदाव घ्या, कुठे घ्या, तिकडे पडा नाही तर निवडून त्याला काय घेणे. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युद्धस्व नत्वम पापम आपनुयात. त्याला काय फरक पडतो. तुम्ही आले काय, दुसरे आले काय, तिसरे आले काय, नाही आले काय, कुणी सगळं सोडून नाही गेले काय. त्याच्यासाठी काय ही व्यवस्था आहे. व्यवस्था म्हणजे सर्वस्व नाही. व्यवस्था म्हणजे तो नियोजनाचा भाग असू शकतो. सर्वस्व आहे तत्वाचं तत्व. आणि म्हणून या श्लोकातून सरळ 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 पुढे जाऊया. पहिल्याच चरणामध्ये सांगतात त्या श्लोकाचं तत्व. पहिला खंड ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते. ज्या विषयाचं ध्यान फार महत्वाचं आहे, ज्या विषयाचा ध्यास, ज्या विषयाचा वारंवार विचार केला त्या विषयाचा संग जडतो. संग जडतो. आता संग जडणं वाईट नाहीये, पण विषय काय त्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्याला भजनाचा नाद आहे, मग तो आलो नादिक गडी आहे. नादिक शब्द ऐकला लोक म्हणजे याला प्यायचं असेल, याला गांजाचं असेल, नादिक गडी. मग घेऊन तू का नाही नादिक कुठं भजनातला का निघाला, कुठं भजन, मग वाईट काय त्याच्यावर, चांगलं निवडतं. नाद वाईट नाहीये, पण नाद कोणता आहे याच्यानुसार तो चांगला का वाईट अवलंबून असतो. छंद वाईट नाहीये, कोणता छंद असा नाही की तो वाईटच आहे. काही छंद चांगलेच आहे. एका जनार्दनी नका तुझा छंद, रामकृष्ण गोविंद आठवावा. एकनाथ महाराज. छंद वाईट नाहीये, छंदातले वाईट गुण हे आत्मसात करणारा छंद वाईट आहे. आणि म्हणून हा जो विषय आहे ना, ध्यायते विषयान पुंसा संगतेषु, त्याचा संग होतो, त्याच्या संगच राहावंसं वाटतं, तेच करावंसं वाटतं. समजा एखाद्याला तमाशाचा नाद असेल ना, तर तो कोणत्याही गावात कुठेही तमाशा लागला आहे, तमाशा आहे गावात. एखाद्या पहिल्याला कुस्तीचा नाद असेल, कुठे हगामा भरला, कोणताही हगामा कुठे असू द्या, फुकट असू द्या, एकच असू द्या, बक्षीस असू द्या, नसू द्या, 50 रुपये एंट्री फी असू द्या, धावत लागणार आपल्याला. फार याचे गुडघे गेले, आता फार कामातून गेला, गडी चालता येत नाही काय नाही, पण नाही नातवाला म्हणतोय आपल्याला आहे ना देऊळगावला हगावला जायचं. याला का? कारण त्या गोष्टीबद्दल याच्या मनामध्ये एक अस्मिता, ही अस्मिता जी असते ना, ही माणसाला त्याच्या दैनिक नैतिक आणि त्याच्या तात्विक विषयापासून थोडी बाजूला नेते. हे थोडस समजून घ्या. जेव्हा एखादी गडगण्याची पंगत बसती ना, त्याला केळवण म्हणतात. केळवणी राहिले, आता नवीन आले गडगणे जाऊन काय नाही, केळवण करायचे. मग ते 10 माणसं जेवायला बसले तर नवरदेवाच्या ताटापुढं चांदीचं ताट ठेवलं जायचं. नवरीच्या ताटापुढं चांदीचं ताट, चांदीचा तांब्या, चांदीचा गलकाला ठेवला जायचा.
जेवण तेच असायचं, तेच गुलाबजामुन सगळ्यांना वाटायचे. पण नवरदेवा करता खास खास व्यवस्था. आपण म्हणतो व्हीआयपी, एखादा कार्यक्रम असेल तर व्हीआयपी गेट, व्हीआयपी गेट, मग हे साधं साधं साधं. आता सगळेच माणसं आहेत ना, सगळेच माणसं आहेत ना. हे विश्वाची माझी घर ती मतीची आहे, हे सगळं सारखंच आहे ना. का कोणत्या माणसं असे तीन काहीतरी तीन पायाचे, तीन हाताचे, बुद्धीमध्ये माणसाच्या सामान्य बुद्धीपेक्षा अतिसामान्य बुद्धिमान आहे असं काहीच नाहीये. पण हे जे भेदाभेद करतो ना आपण, भेदाभेद कशाला धरून करतो? विषयाला धरून करतो, विषयाला धरून. किंवा हे पदाने मोठे आहेत यांच्यासाठी व्यवस्था आहे, पदाने छोटे आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था, हे यांच्याशी संबंधित नाही, यांना हे द्यायचंच नाही, यांना पत्रिकाच नाही, यांना निवासच नाही. अशा प्रकारची जी भेदाभेदाची प्रक्रिया आहे ही विषयातून निर्माण होते. आणि मग हा विषय जो आहे ना, विषय, तो विषय निवड फार महत्वाचं असते. विषय निवड फार महत्वाचं असते. बघा, या विषय निवडीवरतीच तुमचं चिंतन आणि तुमचं वागणं अवलंबून असतं. एका शाळेमध्ये बालवाडीपासून आपण एकत्र असतो 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 मग पुढे हायस्कूलला जातो. हायस्कूल पर्यंत आपले सगळ्यांचे विषय सारखेच असतात, बरोबर? म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, शास्त्र, हे सगळं विज्ञान, हे सगळे विषय जवळपास सारखे असतात. मग 8वी 9वीला एखाद्या शाळेमध्ये सूचना येते की ज्या विद्यार्थ्यांना या विषयात भाग घ्यायचा असेल तर हा विषय ऐच्छिक आहे. मग ते मुलं पालकांना विचारतात. त्या मुलांना फार काही स्वतःचं ज्ञान नसते, कारण 16 वर्षापर्यंत स्वतःची बुद्धी वापरण्याची फारशी, म्हणजे अपवादात्मक लोक सोडले तर 16 वर्षापर्यंत स्वतःच्या बुद्धीने वागणाऱ्याची संख्या फार नगण्य आहे. मग त्या पालकांना विचारतात, 10वी पास झालेले विद्यार्थी 11वीला ऍडमिशन घेताना सायन्सला घ्यायचं, कॉमर्सला घ्यायचं का आर्ट्सला घ्यायचं? मग पूर्वी विषय निवडायची पद्धत होती. मग कुणीतरी जाणत्याचा सल्ला घ्यायचा. तो म्हणायचा, नाही तुमचा मुलगा आहे ना, ते जे शिक्षक शिकवायला होते ते म्हणायचे तुमच्या मुलाला गणितात खूप आवड आहे, तुमच्या मुलाचं गणित खूप पक्क आहे, तुम्ही त्याला कॉमर्सला घाला. मग आपण त्याला पुढे कॉमर्सच्या परीक्षा देऊन त्याच्या गणिताच्या विषयातून त्याला पुढच्या काळामध्ये एक मोठ्या पदव्याचा भार देऊया. एखाद्याला जीवशास्त्रामध्ये किंवा रसायनशास्त्रामध्ये चांगल्या प्रकारे त्याचं पकड असेल, त्याला एक आनंद मिळत असेल तर ते शिक्षक सांगायचे याला शास्त्राला घाला, याला सायन्सला घाला, आणि मग त्याच्यातून त्याची प्रगती होईल. कारण त्याची आवड आणि त्याचा विषय एक आला की त्याची ताकद वाढते असं सांगायचे. किंवा एखाद्या माणसाला संभाषण कौशल्य असेल, एखाद्याचं पाठांतर खूप चांगलं असेल, एखाद्याला आपल्या भाषेमधून व्यक्त करण्याची सवय असेल, एखाद्याला निबंध खूप सुंदर लिहिता येत असेल, तर मग शिक्षक म्हणायचे, अहो नाही, तुमच्या या मुलाला आहे ना तुम्ही आर्ट्सला घाला. आणि मग आर्ट्स घातला की तो मुलगा खरोखर पुढे चूक दाखवेल आणि मग नक्कीच त्याच्यावर प्रगती होईल आणि त्याच्याकडून काहीतरी श्रेष्ठ कर्म घडेल. आता ही गोष्ट कधी सांगतो मी तुम्हाला, 50 वर्षापूर्वीची, 40 वर्षापूर्वीची, 30 वर्षापूर्वीची गोष्ट करा, 20व्या शतकातली गोष्ट. पुढे काय झालं? पुढे शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकणाऱ्यांची संख्या वाढली आणि शिकणाऱ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या कमी पडायला लागली. मग पुढे 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 हा विषय थोडा असा संकटात सापडला की ज्याला 100 पैकी 90 मार्क पडले तो शास्त्राला जाण्याच्या लायकीचा आहे असं समजलं जायला लागलं. ज्याला 100 पैकी 80 मार्क पडले तो कॉमर्सला जायच्या लायकीचा ठरला गेला. आणि ज्याला त्याच्यापेक्षाही कमी मार्क पडले, ज्याचं कुठंच सायन्स आणि कॉमर्स मध्ये मेरिट लागत नाही, मग असे आर्ट्स मध्ये घालायचं ठरलं. आपण काय झालं, आपण नियम आला बघा. थोडा बारीक अभ्यास सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी काय म्हणतो, एका चुकायला चाललंय, एका चुकीचं आहे. मग कोणत्याही मुलांना जर ऍडमिशन घ्यायची ठरली ना, त्याला जर तो थोडा अज्ञानी असतो. 16 वर्षाच्या आतल्या मुलांना फार प्रगल्भ नसते. त्याला विचारलं, तो म्हणतो सायन्स भारी आहे, कॉमर्स मध्यम आहे आणि आर्ट हलकं आहे. याला हलकं कोणी सांगितलंय?
ज्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे. आर्ट्स मध्ये काय शिकवलं जातं? आर्ट्स मध्ये संत साहित्य शिकवलं जातं. आर्ट्स मध्ये या जगातल्या पाठीवरती झालेल्या राज्यक्रांत्या शिकवल्या जातात. आर्ट्स मध्ये माणसाचं मानवी मूल्य शिकवलं जातं. आणि मग म्हणतो ते हलकं आहे. सायन्स मध्ये काय शिकवलं जातं? सायन्स मध्ये या पाम तेलापासून दूध कसं तयार करायचं हे शिकवलं जातं. सायन्स मध्ये एखाद्या रासायनिक क्रियेतून झटपट कशा प्रकारे या गोष्टीचा विकास करायचा हे शिकवलं जातं. सायन्स मध्ये काय शिकवलं जातं? का युरिया टाकून आपलं उत्पादन कसं वाढवायचं हे शिकवलं जातं. मग शिकायला लागले सायन्स. जिकडं जा तिकडं 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 सायन्स शिकले. सायन्स शिकून काय केलं? सायन्स शिकून रासायनिक क्रिया वाढवल्या. फार सगळीकडे जा तिकडं 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 या सृष्टीचा नियम तोडून टाकला. या रसायनशास्त्राने काय केलं? आता रसायनशास्त्र जे म्हणतो आपण आजचं रसायनशास्त्र, आमच्या इतिहासामध्ये या शास्त्राला किमयाशास्त्र म्हणायचे. आणि किमयाशास्त्राचा सगळ्यात पहिला शास्त्रज्ञ कोण होता? थोडं याला किमया विद्या म्हणायची. किमया विद्या 14 विद्यापैकी ही किमया विद्या. आणि किमया विद्येचा सगळ्यात पहिला विद्वान या जगामध्ये जो होता तो रावण होता. बरोबर. थोडासा अभ्यास सांगतो तुम्हाला, काही इतिहास तत्वज्ञानाचा अभ्यास. रावणाने रसायनशास्त्राचं सगळ्यात पहिलं पुस्तक लिहिलं होतं, रसायन किमया विद्या. की असं केलं तर असं होतं, हळदीमध्ये जर हा टाकला पदार्थ तर त्याचा रंग लाल होतो, त्याला कुंकुम म्हणायचं. हे सगळं जे आपण आज व्यवहारामध्ये रासायनिक वापरतो ना, म्हणून आता बऱ्याच बायांना लग्न झाल्यानंतर मेन लावून मेणावरती कुकू लिहायची सवय लागली, मेन लिहायची सवय लागली. 70% बायकांना याला नायट्याचा रोग लागला. बरोबर का? नवऱ्याच्या नावाच्या प्रत्यर्थ लावणारं कुंकू हे सुद्धा उतारलं लागलं. अष्टगंध जे लावतात ना आमचे, याला रासायनिक क्रिया करून अष्टगंध तयार करण्याचा जो कारखाना असतो ना, त्याच्यामध्ये इथं केमिकल लावलेलं असतं. आणि ते अष्टगंध लावून लावून ज्यांना अष्टगंध लावण्याची सवय ना, त्यांना उतारायला लागलं अष्टगंध. आता हळद, खरं तर हळद आपण लग्नात हळद का लावतो? कारण जी कधी उतरत नाही तिला हळद म्हणतात बरं का. जी कधीच माणसाला उचली नाही, जी कधीच माणसाला बाधित नाही, कधीच बाधित नाही. कोणताही माणूस आला जगामध्ये त्याला हळदीची अलर्जी कधीच नसते. उलट ज्याला अलर्जी असते त्याला हळद वापरली ना त्याची अलर्जी नष्ट होते. हळद कशावर चालते? हळद त्वचा रोगावर चालते, हळद सर्दीवरती चालते, हळद वरसणावरती चालते, हळद तापावरती चालते, हळद पित्तावरती चालते. बरोबर का? मग ही हळद आपण लग्नात हळद का लावितो? आपण लग्नामध्ये अजून चुना का लावित नाही? आपण लग्नामध्ये दुसरं का लावित नाही? हळद ही मुळातच मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण झालेली वनस्पती आहे. आणि म्हणून लग्नात बोलले आज हळद आहे, उद्या काल कुकू होतं, आज हळद आहे, उद्या साखरपुडा, परवा कसं आपण जे परंपरेतून करतो ना तयार, आधी कुकू, मग साखरपुडा, मग हळद, आणि मग आपल्याला लग्नाचा विधी करतो. मग ही हळद लावल्याशिवाय कोणाचंच लग्न होत नाही. मी काय सांगतो, हे तत्वज्ञान जवळ आलं म्हणून सांगायचा प्रयत्न करतो की मग हे केमिकल, हे रसायनशास्त्र, याच्यावरती इतका अभ्यास झाला की आर्ट्स नावाच्या फॅकल्टीचा कुणीच अभ्यास करायला तयार होत नाही. आर्ट्स मध्ये जो ऍडमिशन घेतो ना त्याला आधीच सांगितलं होतं तू काय यायची गरज नाही, हो तू ऍडमिशन घेऊन टाक, परीक्षेला ये, काय नाही पास होतो. आर्ट्स मध्ये नापास होणारा माणूस पाहिला का तुम्ही? उलट आर्ट्स सगळ्यात अवघड आहे. सांगतो, जी शाखा आहे ना कला, त्याला काय म्हणतात? कला शाखा म्हणतात. आर्ट्स इंग्लिश शब्द आहे, पण मराठीमध्ये त्याला कला शाखा म्हणतात. या जगामध्ये 64 कला आहेत. किती कला आहेत? 64 कला आपल्या धर्मशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. या पूर्वीपासून आलेल्या आहेत. आता त्या कलेमध्ये वाढ झाली असेल कदाचित, नवीन कला शिकलो, कॉम्प्युटर शिकणं ही सुद्धा कलाच आहे, मोबाईल शिकणं ही सुद्धा कलाच आहे, ऑनलाईन व्यवहार करणं ही सुद्धा कलाच आहे, ऑनलाईन प्रकारचे फॉर्म भरणं ही सुद्धा कलाच आहे, ऑनलाईन विमा भरणं ही सुद्धा कलाच आहे. ही कला काय प्रत्येकाला अवगत असते असं नाही, पण या सगळ्यांचा शेवट आमच्या विद्वत्यांनी 64 कलेमध्ये सांगितले, 64 कला सांगितले. मग एवढ्या कला आत्मसात केलेल्या माणसाला या जगात जगताना कुठेच अडचण येत नाही. पण आमच्या माणसांना या कलेपासून दूर नेलं. कला कोणी शिकत नाही. गावात जर सप्ताह ठेवला ना, आता देऊळगावचं काही जास्त
म्हणजे या बाबतीमध्ये अनुभव कमी आहे, कारण तुमच्याकडे भजनी भरपूर आहेत, पेटी वादक भरपूर आहेत, वादक भरपूर आहे. पण मी आता बऱ्याच गावात कोणाचं नाव घेतलंय, बऱ्याच गावात गेलो का चला मला का कीर्तन करून चालू करणं, अजून पेटी मास्तर यायचं, पेटी मास्तर कुठून यायचं नाही, आमच्या गावात पेटी मास्तर कोण नाही. गावची लोकसंख्या किती तर 3000 लोकसंख्या, एकही पेटी मास्तर नाही. मग तबल्यावाला यायचंय, तबल्यावाला यायचंय, तबल्यावाला यायचंय, पखवाजवाला यायचंय. पखवाज काय अवघड आहे म्हणले, बघा ना मला ठोकत चाला ना, हळूहळू हळूहळू सुधारतात ना, हळूहळू जसं आपण नवीन नवीन फराटाला जोडतो, जे फराटाला झोपितो ते 2 वर्षांनी पाहिजे पाभरी झोपितो की नाही, डायरेक्ट पाभरीला कोणाला झोपला का आपण नाही, मग चलू द्या म्हणलं हळूहळू हळूहळू हळू. अशा आमच्यासारख्या नवाट कलाकारांच्या संघ चालून द्यायला काय आम्हाला कळलं काय चाललंय, कोणत्या पट्टीत चाललंय, चाललंय का असं करता 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 आम्ही सुधरून ते सुधारतात ना. पण नाही, काही गावात पखवाज वादक भेटत नाही, अख्ख्या गावात नाही. मग भजन ठेवायचं ठरलं दुसऱ्या गावातून टीम गोळा करायची, आणि मग हे करता 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 आमच्या लक्षात आलं मग जी गोष्ट तुमच्या नित्य नियमात आहे तीच कला तुम्हाला आवडत नाही, गायक मिळत नाही, वादक मिळत नाही, टाळ कुटायला माणसं भेटत नाही. काही काही गावात टाळ घेतलं का लोक पाठीमाग सांगते, एवढे लोक असतात नाही असे म्हणजे मोरके लोक, त्यांना म्हणलं अहो 10-12 टाळ येतो तुमच्याकडे रानो आपल्याला आपण गाव टाळ उगाच चुकून जर थकाव पडला आपली चव जायची, मग चव जायची ना मग बाजूला सारखा, मग मला टाळ काय करायचं, मग म्हणले द्या नावाट पोरं झोपून द्या, म्हणले जाऊ आता काय महाराज तुम्हीच बघा आता कसं निपटायचं बघा तुम्ही. म्हणजे ही जी कीर्तन ही काय आहे, कला आहे. कीर्तन काय कला आहे. कीर्तनाचे किती प्रकार आहेत, कीर्तनाचे 3 प्रकार आहेत, नाम संकीर्तन, गुण संकीर्तन आणि लीला संकीर्तन. नाम संकीर्तनामध्ये नामस्मरणाचं महत्व सांगणारं कीर्तन करा की त्याचं नाम संकीर्तन चालू झालं. गुण संकीर्तन भगवंताचे गुण आणि त्या गुणाची व्याप्ती, त्या गुणाची महती गाण्यासाठी जे कीर्तन केलं जातं त्याला गुण संकीर्तन म्हणतात. आणि भगवंताच्या लीला, भगवंत काही सामान्य माणसासारखे असे वर्गात गेले बसले उठले आल्याच नाही. भगवंताने ज्या लीला घडवल्या, भगवंताच्या कुठल्याही अवतार हा लीलात्मक अवतार होता. लीला, लीला शब्दाचा अर्थ काय होतं, जे सामान्य बुद्धीला जमत नाही ते करून दाखवणं याला लीला असं म्हणतात. मग अशा लीला भगवंताने प्रत्येक अवतारामध्ये केल्या. त्या लीलांचं चित्र डोळ्यासमोर उभं करून लोकांच्या मनामध्ये भगवंताविषयी ओढ निर्माण करणारं कीर्तन त्याला लीलांचं कीर्तन असं म्हणतात. आता हे थोडं सांगायचं तात्पर्य काय होतं की बऱ्याच लोकांना अजून प्रवचन कीर्तनातला फरक माहित नाही. एक जण त्याशी प्रवचन झालं, मला आमच्या गावातलं भारी कीर्तन झालं तुमचं, तरी झालं ते जाग होतं, ते प्रवचन होतं म्हणलं असं का मला काय होतं सारखं जे बोलले बरोबर का. जे लोक ह्याच्यात नाहीत यांना प्रवचन कीर्तन कशाला म्हणतात, काहीतरी आहे ना जाऊ देऊ, काहीतरी आहे कस तरी आहे घ्या उरकून चला जाऊ द्या. भजनाला बोलवले ते म्हणले बारीक कीर्तन चाललं होतं, म्हणलं भजन चाललं होतं, कीर्तन कोण चाललं होतं, हा भजन काय बरोबर जाऊ दे आपल्याला काही जास्त कळत नाही म्हणले. म्हणजे ही काही 1-2 लोकांची शोकांती काय का, हजारो लोक या परंपरेमध्ये, या परंपरेला ज्ञातच नाही, काहीच माहित नाही. मग चालले दिंडीला, मग दिंडीला का जायचं म्हणले काय आम्ही उठलो नाश्ता केला. अरे पण दिंडीची व्यवस्था नाश्त्याची नसते, दिंडीची व्यवस्था काकड्यापासून चालू होते. दिंडीमध्ये सप्त्यापेक्षाही जास्त नियम पाळले जातात. नाही म्हणजे आम्ही आपलं गेलो, आमचे 2 जोडीदार होते ते म्हणले चला दिंडीला, चला दिंडीला, ती गेले. मग आमचे बरेच लोक पुढे गेले, आम्ही राहिलो मागं राहिले. मग दिंडीला काय झाले तुम्ही, नाही म्हणजे चला बोलते आम्ही असेच नादानी आलो. नादानी दिंडीला आणाऱ्या माणसाची दिंडी त्याच्या दिंडीमध्ये त्याची पात्रता राहील का, नाही. त्याचीच काय उलट त्याच्यामुळे दिंडीतल्या 2 लोकांची पात्रता कमी होईल आणि त्या दिंडीचा काय होईल इतका होऊन जाईल. दिंडी अशी नसते. कशी असते, दिंडी किती अंतरावर चालली याला किंमत नाहीये. तुमची 100 मीटरवर जाऊ नाही तर 100 किलोमीटरवर जाऊ, दिंडीचा नियम ठरलेला आहे की दिंडीमध्ये जी शिस्त, दिंडीमध्ये जे उपक्रम राबवले जातात ते उपक्रम मानवाच्या चित्तावर शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असतात. दिंडीत जाणारा माणूस पांडुरंगाचं दर्शन घेतो की नाही घेत, चंद्रभागेत स्नान करतो की नाही करत याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा दिंडीत जाऊन आलेल्या माणसाचं चित्त, नीट ऐकून घ्या, दिंडीत जाऊन आलेल्या माणसाचं चित्त तेवढं शुद्ध होतं की जेवढं 1 दिवसाच्या बाळाचं चित्त शुद्ध असतं. बघा मग आता आपलं चित्त किती शुद्ध झालं. आपल्याला फोन येतो, अहो दादा अहो त्याला उड्या मारितो राव, त्यांनी बघा ना ते नांगर आणला तास घातलं त्यांनी पार कार करून घेतलं. दिंडी होते मग मग बघत होतो, मग दिंडीत काय बोलला, दिंडी सोडून जा ना मग बघायला जायचं तुला. म्हणजे ज्याच्या बुद्धीत भेद झाला नाही,
ज्याचा विचार परिवर्तित झाला नाही ती दिंडी साध्य होणार नाही. दिंडी साध्य काय अकरलं काय अकरून काय करीन काय घेऊन जाणार आहे का बाबा महाराज मला घेणार आहे का तो कर त्याला म्हणून त्याला फक्त एवढंच सांग चांगल्याचं चांगलंच होतं वाईटाचं वाईटच होतं एवढंच सांग त्याला बाकी काही बोलवू नको. त्याला म्हणावं राहिलेला वावर नांगरून टाक तूच पिरीत जा तूच करीत जा बघ बरं काय होतं ते. जोपर्यंत द्वंद्वामध्ये हे वाक्य थोडं जड आहे पण फार महत्वाचं आहे. जोपर्यंत द्वंद्वामध्ये आपण द्वंद्वाभिघात करत नाही तोपर्यंत आपण वारकरी नाही. बरोबर का? आता याचा अर्थ काय? द्वंद्व हे काय फक्त जगात तुमचं माझं नाहीये. द्वंद्व हे आमच्या अंतःकरणामधलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आपलंच अंतःकरण आपल्याला दोन पक्ष तयार करतो. आपल्या घरातच दोन आपल्या अंतःकरणातच दोन पक्ष तयार होतात. या चित्तामध्ये द्विधा आपण म्हणतो द्विधा मनस्थिती झाली. द्विधा मनस्थिती प्रगटीकरणापर्यंत गेली तर आपल्याला कळते. तीपर्यंत जोपर्यंत ती प्रगटीकरणाकडे जात नाही तोपर्यंत हे द्वंद्व आपल्याला सुप्त अवस्थेमध्ये सांभाळावं लागतं. करावं की करू नये, जावं की जाऊ नये, बोलावं की बोलू नये, जेवावं की जेवू नये, झोपावं की झोपू नये. छोटे छोटे उपक्रम सांगतो तुम्हाला. फार लय मोठं तत्वज्ञान फार आता आपण असं बोलावं की नाही करावं की नाही हे पुढची गोष्ट आली. छोट्या छोट्या गोष्टी आल्या. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा द्वंद्व असतं ना आपल्याकडे त्या द्वंद्वाला दोन्ही बाजू आपापल्या परीने संघर्ष करत असतात. जसं राजकारणामध्ये दोन उमेदवार जेव्हा एकमेकांच्या तत्तुल्यबळ उभे राहतात ना त्यावेळेस दोघांची बाजू प्रत्येक जण आपापल्या परीने प्रभावीपणे मांडत असतं. तसं हे पक्ष आपल्या देहामध्ये हे दोन पक्ष एकमेकाचं तत्वज्ञान मांडत असतात. आता देहातले दोन पक्ष कोणते? देह दोन तत्वाने तयार झाला आहे. एक ईश्वर तत्व आणि एक नश्वर तत्व. हा जो आपल्या जीवनाचा आपण जिवंत जी माणसं आहोत ना या जिवंत माणसाच्या देहामध्ये दोन तत्व आहेत. एक ईश्वर तत्व आहे एक नश्वर तत्व आहे. ईश्वर तत्वातून आत्मा तत्वाची प्रचिती येते. आत्मतत्वाची. नश्वर तत्वातून पंचभौतिक देहाची प्रचिती येते. आता तुम्हाला असं गैरसमज बराच वेळा होतो की हा पंचतत्वांचा देह हा पार्थिव आहे. पार्थिव नाही. हा सुद्धा स्वतःच्या इच्छा ठेवून आहे. इच्छा देह सुद्धा इच्छा ठेवून आहे. भूक आत्म्याला कधीच लागली नाही. भूक देहाला लागते. तहान आत्म्याला कधीच लागत नाही. ताण देहाला लागते. झोप आत्म्याला कधीच येत नाही. बरोबर वाक्य नीट ऐकून घ्या. झोप देहाला येते आणि वासना आत्म्याला कधीच नव्हती. वासना देहाचा मूळ आहे. कोणी सांगितलं? भृगु ऋषींनी भृगु संहिता नावाच्या ग्रंथात लिहिलं की हा देह शरीरे जायते नित्या वांछा नृणाम चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरत स्पृहा. आपल्या आयुष्यात आपण सुटतो कुठे आणि आपला घोटाळा कुठे होतो, आपला विजय कुठे व्हावा आणि आपला पराजय कुठे व्हावा हे ज्याला समजलं त्याला हे जीवन निरामय जगता येतं. हे शरीर रोज म्हणतो हे भूक लागली चल चल हा ना आपण म्हणतो ना पापी पेटका सवाल. एखाद्या ठिकाणी जर एखाद्या मला कसा भुकेने व्याकुळ झालेला माणूस असेल आणि त्याच्या पुढे शेळे तुकडे पडलेले असतील आणि एखाद्या ठिकाणी मिरची मोकळी असेल मिठाचा तुकडा असेल मिठाचा खडा असेल तो काय करतो ती भाकर घेतो त्या मिठाचा खड्डा घेतो खटा खटा गडा गडा करून घेतो. कारण त्याला त्याच्याशिवाय पेट्रोल गाडीचं संपल्यावर कशी गाडी गचके मारती तसं याचा देह गचके मारतो ना. देह गचके मारतो. मग याला भूक तहान झोप आणि वासना या चार गोष्टी देहामुळे प्राप्त होतात. आता परत तुम्हाला काहीतरी गैरसमज होईल की तुम्हाला असं वाटेल की मग इथं तर आपण कावळाशिवाय टायमाला याला जर नमस्कार केला तर कावळाशी होतोय नाही तर नाही. याच्या इच्छा तर अजून टिकून आहेत. माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याच्या इच्छा टिकून आहेत. हे कुठपर्यंत चालतं? हे 10व्या पर्यंत चालतं, 13व्या पर्यंत चालतं. कारण 13व्या पर्यंत
तो आत्मा मुक्त नसतो, ते गुंतलेलाच असतो, गुंतलेला असतो, थोडा 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 गुंतलेला असतो. या गुंतलेल्या व्यवस्थेतून मोकळा करायसाठी आपण ही सगळी विधी करतो. आता हे थोडं समजायला लागलं आता हळूहळू. आता माझं काय म्हणणं आहे, हा देहामध्ये असणारा आत्मा हा पवित्रच असतो. म्हणून तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये मेल्यानंतर पहिल्या वर्षाला जी घातली जाते ती पुण्यतिथीच असते. रावण मेला तरी त्याची पुण्यतिथीच घातली, त्याची पाप तिथी घातली नाही. नीट लक्षात घ्या. कारण आत्मतत्व कसं आहे, आत्मतत्वाचं एक चिंतन सांगितलेलं एका ठिकाणी. काय, प्रातस्मरामि संस्फुरदात्मतत्वं सच्चित् सुखम परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागरम सुषुप्त वय इति नित्यं तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संघ. हे आदि शंकराचार्यांनी लिहिलेलं चरण आहे. अरे काही काही गोष्टी अशा असतात की त्या सामान्य परमार्थामध्ये फारशा वापरत नाहीत, पण दुर्दैवाने ते का वापरत नाहीत मला अजून कळलं नाही. खरं तर हे सगळं तत्वज्ञान माहीत असणं, त्याच्याशिवाय हरिपाठ गाताच येत नाही. हरिपाठ गायचं असेल तर माणसाला आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. ज्याला आत्मचिंतनच माहित नाही की मी कसा तयार झालो, माझ्या शरीरातले स्पेअरपार्ट कोणते कोणते. आपण म्हणतो माझा हात दुखतो, म्हणतो माझा पाय दुखतो, हे म्हणतो माझा पाय मोडला. पण ज्याला आत्मचिंतनच माहित नाही की पाय कमी झाला, एखाद्याचा पाय काढून टाकला म्हणून त्याच्या आत्म्यातला 25% भाग गायब झाला का? नाही. एखाद्याचा दोन्ही पाय नाहीत म्हणून त्याचा आत्मा कमी आला का? की वरून येताना आत्मा थोडा 25% कमी आला म्हणून त्याला 2 पाय कमी झाले? नाही. आत्मतत्व हे कधीच कमी नसतं आणि मन हे कधीच छोटं नसतं. बघा बरं का, की एखाद्याला जीवनामध्ये जन्मतः एखाद्या माणसाच्या हृदयाला छिद्र असेल, एखादा जन्मांध असेल, एखादा जन्मता बहिर असेल, एखादा जन्मता अपंग असेल, विकलांग असेल, दिव्यांग असेल, काय त्याला काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही, त्याला विषय तो नाहीये. पण जन्मतः चित्त हे इतकं समान असतं की प्रत्येक माणसाचं चित्त हे जन्मतः शुद्ध असतं, शुद्ध असतं. 1% ही अशुद्धता नसते. म्हणजे एखाद्याचा बाप डाकू आहे, एखाद्याची आई व्यभिचारी आहे, म्हणून तिच्या पोटी जन्म घेतलेला पुत्र किंवा कन्या ही जन्मताच व्यभिचारी कधीच असू शकत नाही. कधी त्याच्या चित्तात थोडा का होईना दोष असू शकत नाही. जशी एखादी गाडी शोरूम मधून आणल्यानंतर तिचा आतापर्यंत प्रवास किती झालाय, तर तो माणूस घेताना म्हणतो याच्या स्पीडोमीटर वरती किती लिहिलंय? 0 लिहिलंय. मग त्याची गाडी किती पळाली? 0 पळाली. 10,000 किलोमीटर गाडी चाललेली शोरूम मध्ये कोणी विकायला आणतं का? नाही. ती आणतं. कसे आणतं? ह्या आणि त्या या मुद्द्यावरती ती गाडी घेऊन जातं. पण जी शोरूम मधून गाडी बाहेर आली ती गाडीचा प्रवास 0 किलोमीटर झालेला असतो. जरी तिची टेस्टिंग झालेली असेल, जरी ती व्हॅलिडीत गेलेली असेल, तरी प्रवास म्हणून, वापर म्हणून तिचा किती असतो? 0 असतो. तसं या चित्ताला जन्मतः कर्म 0 असतं. म्हणून कर्माचा पाक, कर्माचा विपाक किंवा कर्मफल याला चिटकलेलं नसतं. बरोबर. आता मी ज्या मुद्द्यावरती आजचं प्रवचन चालू केलंय याच मुद्द्यावर आत्मा निष्कलंक आहे, आत्मा हा निर्गुण निराकार आहे. बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आत्म्याला स्वतःचे गुण असतात. या मानवी जीवनामध्ये ज्या गुणांच्या जीवावर आपण जगतो असे एकूण 41 गुण आहेत की ज्या 41 गुणांच्या जीवावर आपण जगतो. म्हणजे या जगाची निर्मिती, या जगाचं संचलन, या जगातले व्यवहार, या जगात चालणारे सगळे कर्म या 41 गुणांमध्ये बसतात. आता 41 गुण कोणते? थोडस तात्विक भाषेमध्ये समजून घ्या ना. शेवटी काय आकडा ऐकून काय फायदा नाही ना. एका मटका थोडाच म्हणून आता संगम लागला, 2 लागला, 4 आला, 5 आला. 41 गुण आहेत हे तत्वाने मान्य केलं. 41 पैकी 5 गुण हे या सृष्टीतील पंचतत्वांचे आहेत. पंचतत्वांची सृष्टी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 गुण पंचतत्वांचे आहेत. 20 गुण हे भौतिक तत्वांचे आहेत.
जड हलकं, गोरं काळं, उंच खाली, बरोबर का? म्हणजे याला भौतिक गुण म्हणतात. गुरु मंद हिम तिक्त तत्न उष्ण अशा प्रकारे बुळबुळीत आहे, खरबडीत आहे, बरोबर का? याच्या करता भौतिक तत्वामध्ये सिद्ध होणारे 20 गुण आहेत. त्या 20 गुणांना गुरुवादी गुण असं म्हणतात. की ते भौतिक शास्त्रामध्ये आहे. हे हलकं आहे बा, हे जड आहे बा, हे वजनदार आहे बा, हे वजनाला कमी आहे बा, हे उंच आहे, हे खाली आहे, हे बुट्ट आहे. हे अशा प्रकारे गुणांचं वर्गीकरण 20 गुणांमध्ये केलं, त्याला गुरुवादी गुण असं म्हणतात. या 20 ते 5 25 गेले. कर्माचे गुण, कर्माचे गुण 10 गुणाला परादी गुण असं म्हणतात. परापरत्वम, जवळचं आणि लांबचं, बरोबर का? जवळचं आणि लांबचं, परापरत्व. आता जवळचं आणि लांबचं या गुणांमध्ये काय होतं? कर्मानुसार बदल होतो. तुम्ही लांब बसले, तुम्हाला बोलले या डॉक्टर जवळ बसायला, आलो जवळ, गुण संपला, आलो लांब होते ते जवळ आलं, म्हणजे याच्यात काय होतं? याच्यामध्ये बदल होतात. असे किती गुण आहेत? असे पराधी 10 गुण आहेत. आणि जो आत्मा, जो आत्मा ज्या देहाला धारून जीवन जगत असतो, त्या आत्म्याला 6 गुण असतात. या सजीव सृष्टीमध्ये जेवढी जेवढी सजीव सृष्टी आहे, वनस्पती असू द्या, गवत असू द्या, झुडूप असू द्या, एखादा अमिबा असू द्या, एक पेशीय प्राणी असू द्या, तो जर सजीव आहे, आता 2 गोष्टी अजून दादा करून सांगतो. कोरोनाचा जंतू सजीव का निर्जीव? एड्सचा जंतू सजीव का निर्जीव? आता याच्यासाठी मी फार 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 बारीक अभ्यास केला. सजीव म्हणावं तर तो एक पेशी असला पाहिजे, त्याला एक पेशी असली पाहिजे ना, पेशी जिवंत आहे. तो एक पेशीय नाही, तो पेशीय नाही. मग मला इतिहासातले पुस्तक आठवतात. यक्ष, किन्नर, बरोबर का, वानर, हे योनी. आज कुठे गेले यक्ष, आज कुठे गेले किन्नर, आज कुठे गेले हे वानर, की जे पूर्वी माणसाच्या रूपात माणसाबरोबर असायचे, हे सगळे कुठे गायब झाले. आणि मग त्याच्यामध्ये मला संशोधन करताना एक विषय, की जो एका ऋषीने, कश्यप नावाचे ऋषी होते, कश्यप ऋषी, त्या कश्यप ऋषीने जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे कश्यप संहिता. आणि त्याने सांगितलं की माणसाच्या जीवनामध्ये माणसाला उपद्रव करणारे 16 प्रकारची भूत या भूतलावरती आहेत. त्यांनी त्याचे वैशिष्ट्य पण सांगितलं. आपल्याला लहानपणी दादा शाळेत जायचो ना, मग तेव्हा भूताच्या गोष्टी कुठे सिलेबस पण नसायच्या. सांगायला अहो भूताचे उलटे पाय असते, भूत असं दिसतं तसं दिसतं. मग आपलं वड हसून जात जात आम्ही आयला तेव्हा राम 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 वडा काटूस तर राम 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 चला बा असं करायचं बरं का. आम्ही गंगाव जायचं शाळेत, वाटण चाललो का, मग ती पोस्ट आठवायची. मग टायमाला बरोबर आठवतो बरं कधी, इतर टायमाला नाही आठवत, टायमाला बरोबर आठवतो. आयला वडा एकटाच चाललाय आणि ते सांगितलं भूताचा किस्सा. आणि आता आता काय करायचं, राम 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 राम. आणि मग त्याच्या संशोधनातून असं लक्षात आलं की ही भूत नावाची जी व्यवस्था सांगितलेली आहे, ही अशा जंतूंपासून बोलण्याची प्रथा आहे की ज्यांची उत्पत्ती ही सजीव म्हणून सुद्धा नाही आणि निर्जीव म्हणून सुद्धा नाही. आता कोरोनाचा जंतू हा एक पेशी नाही, हा सजीवही नाही, निर्जीवही नाही. त्याच्यामुळे कोरोना कोणाला समजला नाही आजपर्यंत. तुम्हाला एवढ्या जगात उलथापालथ करून गेलेला कोरोना, वैद्यक शास्त्राचं आज सोमवारचं 16 तारखेपर्यंत इथं बसण्यापर्यंत संशोधन सांगतो कोरोना काय आहे हे आमच्या डॉक्टरला अजून कळलं नाही. अजून कळलं नाही कोरोनाला, अजून समजलं नाही की यालाच कोरोना म्हणायचं. कोरोनाचं प्रतिबिंब दिसलं पण कोरोना दिसला नाही. त्याची भूताची सावली दिसली पण भूत दिसलं नाही. अरे भूत 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 आता सावली होती, ते दिसलं का म्हणला नाही दिसलं. तसं कोरोनाचं प्रतिबिंब दिसलं पण कोरोना दिसला नाही. कोणत्याही प्रयोगशाळेत गेले त्याचं प्रतिबिंब दिसलं आणि म्हणून काही ठिकाणी पेपरला बातमी यायची, अहो एका ठिकाणी टेस्टिंगला गेलो, रक्ताच्या ऐवजी टरबुजाचा रस काढून दिला तरी पॉझिटिव्ह आला. बरोबर का? असे तुम्ही ऐकल्या कहाणी ऐकल्या असं, अहो काही पॉझिटिव्ह येतं म्हणले. अहो कोरोना टेस्ट पाणी दिलं पाठवून तरी कोरोना पॉझिटिव्ह आला. आता कसं काय आला बरोबर का? कारण ते काय आहे, प्रतिबिंब आहे. म्हणजे प्रतिबिंब, छाया, प्रतिछाया आणि
वस्तू याच्यामध्ये जे जे अभावाचं अंतर आहे ते अंतर तिथं तसंच राहिलं. म्हणून आजपर्यंत मला कळलं नाही की 25 स्कोर असलेला जगला कसा आणि 0 स्कोर असलेला मिळाला कसा, हे कोणालाच कळलं नाही. त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. आज आपला विषय कुठे निघालाय, हे आत्मविषयाला निघालाय. 20 गुरुवादी गुण, 5 सृष्टीचे पंचतत्वाचे गुण, 10 पराधी कर्म गुण, असे झाले 36 गुण, असे झाले 35 गुण आणि 6 गुण राहिले आत्मगुण. आत्म्याला कोणते गुण असतात? बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न. दगड प्रयत्न करू शकत नाही, दगड प्रयत्न करू शकत नाही. एखादी लोकर काढून ठेवल्यानंतर ती प्रयत्न करू शकत नाही. अशी कोणती एखादी कांबळ आहे का की ज्या मालकाने केली आणि त्या मालकाला रातची झोपात थंडी वाजायला लागली, कुडकुडायला लागला म्हणून कांबार येऊन त्याच्या अंगावर पडली, असं कधी होणार नाही. भौतिक वस्तू यांना भावना नसतात. भावना फक्त आणि फक्त सजीवाला असतात. या वनस्पतींनाही भावना आहे, या वनस्पतींनाही भावना आहेत, या प्राण्यांनाही भावना आहेत, या फुलांनाही भावना आहेत आणि या जगातल्या जीवजंतूंनाही भावना आहेत, किड्या मुंगीलाही भावना आहेत. या जगात 84 लक्ष योनीमध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक सजीवाला भावना आहे. पण 84 लक्ष योनीमध्ये करोनाची योनी आम्ही वाचली नाही. करोना योनी अशी वाचली नाही. उद्भिज आमच्याकडे 4 प्रकारचे सजीव जन्माला आले. स्वेदज, अंडज, उद्भिज आणि जरायुज. बरोबर. करोना हा ना उद्भिज आहे, ना जरायुज आहे, ना अंड घालितो, ना स्वेदज नाही. आता ज्याच्या डोक्यात उवा लिखा होतात ना लोक म्हणजे बेन आलं कोणी हे आलं कोणी कोण बुवा बघा बरं का. बघा या जगाची निर्मिती इतकी अद्भुत आहे ना दादा, इतकी अद्भुत आहे की तुम्हाला त्याचं बेनच आणावं लागत नाही. तुम्ही जर 4 दिवस घामाजलेल्या शरीरामध्ये राहिले तर तुमच्याकडे आपोआप आपोआप वळे वळे खेळत होतात. का बरं? कारण त्याची उद्भिजच मुळात स्वेदज आहे. स्वेदापासून स्वेद. आता स्वेद शब्द म्हणजे काय? फक्त माणसाला फुटणारा घाम नाही, या झाडांनाही घाम फुटतो. आपण म्हणतो त्याला घामच फोडा, घामच फोडा शब्द आपण वापरू, त्याला घाम फोडा. घाम फोडणं म्हणजे काय असतं माहिती का? घाम फोडणं म्हणजे त्याच्या शरीरातली चयापचयाची क्रिया गतिमान करणं असतं. आपण म्हणतो घाम फुटला फार, आपण लगेच म्हणतो दाखवा रुमाल दाखवा. थंडीत घाम फुटतो माणसाला. का फुटतो? एक तर व्यायामाने फुटतो, नाही तर मग काहीतरी शब्द ऐकला, एखाद्याचा संवाद झाला, संवादाचं रूपांतर वादात झालं, त्याला थंडीत घाम फुटतो. तर घाम हा प्रत्यक्ष दिसतो पण त्याच्या अंतर्गत मनामध्ये असणारा वाद कोणाला दिसत नाही. आणि मग तो घाम का फुटतो? तर त्याच्या शरीरातली बौद्धिक चलनवलनाची प्रक्रिया वाढते आणि सगळ्यात जास्त ऊर्जा. आता हे वाक्य थोडस नवीन आहे पण सांगतो. सगळ्यात जास्त ऊर्जा बौद्धिक कामाला लागते. सगळ्यात जास्त ऊर्जा बौद्धिक कामाला लागते. आता हे तुम्हाला कळायला फार सोपे सोपे उदाहरण देतो आपण. फार सोपे सोपे. IT इंजिनियर असतो. IT इंजिनियर. तो IT इंजिनियर ज्यावेळेस आता हे नवीन नवीन आलं ना 2000 साली वगैरे, ज्यावेळेस IT इंजिनियर भरले गेले, तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि ज्यावेळेस पुण्यामध्ये या IT पार्क सुरू झालं आणि त्यावेळेस आपल्या समाजामध्ये एक प्रकारची लाट आली. काय आली की पोरगा माझा IT इंजिनियर झाला आणि त्याला कंपनीने 50 लाख रुपये वर्षाला द्यायचं ठरवलंय. या भूतलावरती आमच्या राष्ट्रपतीलाही एवढा पगार नाही, आमच्या एखाद्या शिक्षकी पेशातल्या सर्वोच्च प्राध्यापकाला एवढा पगार नव्हता. एवढा पगार त्याला का दिला गेला? पण त्यांच्या 4 अटी ठेवल्या होत्या. 4 अटी ठेवल्या. सगळ्यात पहिली अट, लग्न केलं तर तुझी नोकरी जाईल. ब्रह्मचर्य. तो जर लग्न केलं आणि ते लग्न केलं कंपनीला कळलं, त्याला काढून टाकीत होते, नाही तर त्याची पुन्हा व्यवस्था करून त्याचं पॅकेज बदलीत होते. 50 डायरेक्ट 25 होणारी गोष्ट त्याला. का? कारण ज्याच्या पाठीमागे आणा लागला त्याला ITत काम करता येत नाही. बरं का? आणा लागला बायको हॅलो हॅलो हॅलो. आता त्याचं तिकडे काय असेल ते जाऊ दे म्हणू द्या, पण प्रत्यक्षात लग्न झालं की हॅलो बायकोचा फोन आला की हा लगेच फोन घेणार. मग त्या कामात असा प्रतिवाय किंवा असा डिस्टर्बन्स, त्याला मराठी आता डिस्टर्ब लवकर करतो माणसाला, मराठी डिस्टर्ब लवकर
करू नये आणि तो डिस्टर्ब झाला तर ते सॉफ्टवेअर कधीच विकसित होत नाही. किती अद्भुत किंमत आहे बघा. हे सॉफ्टवेअर जगाच्या पाठीवरती किती अद्भुत असू शकतं की एका माणसाचा अंगठा जगामधल्या 790 कोटी लोकसंख्येमध्ये अद्भुत असतो. तो दुसऱ्या कोणाचा ठेवला तर चालत नाही. बघा बरं, तुम्ही आता कुपनाव जाता, कुपनाव अंगठा ठेवला आणि तुम्ही असं ट्रायल घेऊन पहा बरं, अख्खं गाव ठेवून पहा बरं. काय अख्खं गाव काय अख्खं जग ठेवलं तरी त्या अंगठ्याला माच होणारा दुसरा अंगठा असणारच नाही. हे किती मोठी किंमत आहे जगाच्या पाठीवरती. अंगठा आहे केवढा, एवढा अंगठा आहे. ठेंगा आपण ठेंगा दाखवला. ठेंग्यात काय आहे, अंगठ्यावरती जे वलय आहे असे वलय असं भोवरे आपण म्हणतो भोवरे याच्या हाता भोवरे, ते पूर्वी भविष्य पाहणारे असे बरंच धरायचे हात. तसे काही डॉक्टर बरंच पेशंट ओढीतात. अहो या तुम्हाला बीपी, या तुम्हाला बीपी, आणि माझं काय दुखत नाही, अहो तुला साखर या परत पण आता हे याच्यावर नंतर बोलू. आता ही जागा नाही करणार आम्ही डॉक्टर म्हणले आम्हाला कुठे त्याच्यावरती. आणि मग या भोवऱ्यांच्या रचनेमध्ये भगवंताची लीला काय असू शकते बघा. माणसाला कितीही साधर्म्य असू द्या, किती साधर्म्य असू द्या, दोन व्यक्ती दिसायला सारख्या असू द्या, दोन व्यक्ती जन्माने एका वेळी जन्मू द्या, दोन व्यक्ती एकाच वेळेस जगामध्ये एका कर्मात असू द्या, दोन व्यक्तीचं नॉलेज सारखं असू द्या, दोन व्यक्तीचे मार्ग सारखं असू द्या, दोन व्यक्तीच्या सासुरड्यासारखे असू द्या, पण दोन व्यक्तीचे वलय एकमेकाला कधीच जुळत नाही. आणि हे ज्या सॉफ्टवेअरनी हेरलं त्यांनी त्याची कल्पना विकसित केली. म्हणजे इथून पाठीमाग 20व्या शतकामध्ये चोरी करणं सगळ्यात सोपं होतं. पण आता या सीसीटीव्ही मध्ये, या असणाऱ्या फुटेजमध्ये, या असणाऱ्या तुमच्या काही प्रमाणित गोष्टीमध्ये इथून पुढच्या काळामध्ये चोरांना चोरी करणं सगळ्यात अवघड झाले. आणि म्हणून हेच तर दुःख नाही सध्या राजकारणात. सगळ्यात मोठं दुःख नाही काय, चोरीच करता येत नाही. आता याच्यावर मी बोलत नाही, परत म्हणतात याच्या दुसरीकडे दुसरीकडे हे चाललंय ना सध्या. गेल्या 5-25 दिवसापासून जे वादळ चाललंय ना, ते वादळ कशासाठी चाललंय, काहीच करता येईना. आणि मग काय करायचं, याचं आपण म्हणून नाचताय ना अंगण वाकडे, याच्याकडे अशा पद्धतीने ह्या मार्ग चाललाय. त्याच्यावर बोलत नाही, परत नको, कारण आपण सगळे समान विचाराचे आहेत. जसं आम्ही नगरच्या पश्चिमेला जखणगाव आहे ना, तसं नगरच्या दक्षिणेला देऊळगाव आहे. त्यामुळे आपली समानता आहे. मुद्दा आत्मतत्वाचा चाललाय. 6 आत्मतत्व या सजीवांना असतात. बुद्धी दगडाला नाही, बुद्धी वाऱ्याला नाही, बुद्धी पाण्याला नाही, बुद्धी इमारतीला नाही, बुद्धी तलवारीला नाही, बुद्धी फक्त सजीवाला आहे. आणि हा बुद्धीचा जो भाग आहे ना, इथंच व्यवस्थेचा भेद आहे. बुद्धिभेद हाच व्यवस्थेचा भाग आहे. आणि म्हणून तर हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. का बरं दुर्लभ? ब्रह्मकमळ एक वेळ दिसेल पण हरिबुद्धीवाला माणूस दिसणार नाही. हरिबुद्धी म्हणजे काय? आता हरी आणि बुद्धी याच्यातला जो साम्यता आहे, हरिबुद्धी म्हणजे देवबुद्धी, आणि आमची बुद्धी कोणती? आमची माणसाची बुद्धी. माणसाची बुद्धी कोणती? मतलबी बुद्धी, स्वार्थी बुद्धी. हा भेद आमची स्वार्थ बुद्धी आणि दैव बुद्धी. मग या दैव बुद्धीमध्ये प्रत्येक माणसाची बुद्धी ही दैव बुद्धीकडे परिवर्तित व्हावी असा प्रकल्प फक्त जगात एकच आहे. कोणता प्रकल्प आहे? परमार्थ. परमार्थाचे प्रकार किती? मग परमार्थाचे संप्रदाय किती? परमार्थाच्या व्यवस्था किती? लाखो संप्रदाय आहेत, हजारो व्यवस्था आहेत. मग कुणी आडवं गण लावितं, कुणी उभा गण लावितं, कुणी शैवपंथी म्हणतं, कुणी वैष्णवपंथी म्हणतं, कुणी या आखाड्यातले महाराज म्हणतं, कुणी त्या आखाड्यातले साधू म्हणतं. यांच्यातही भांडणं चालू झाले, यांच्याही तलवारीत मारामाऱ्या चालू करते. पण या सगळ्यांचा शेवट काय? या सगळ्यांचा शेवट आहे अंतिम सत्य. अंतिम सत्य म्हणजे काय? दैव. आणि या देवाच्या बुद्धीला ही बुद्धी समरस होते. समरसता, स्वरूपता आपण म्हणतो ना, याला मुक्ती मिळो. सलोखता, समीपता, संयुजता, स्वरूपता, हे जे सगळे शब्द आहेत ना, हे बुद्धीच्या पटलावरती मांडलेले शब्द असतात.
म्हणजे सालोक्य म्हणजे काय, सामिप्य म्हणजे काय, सारुप्य म्हणजे काय आणि सायुज्य म्हणजे काय. आता हे पण मोठं तत्वज्ञान झालं. छोटा छोटा कार्यक्रम आणि मोठा उलगडा. जसं व आपल्याकडे 2च बैल आहेत आणि मग पाभऱ्याने काय करावं, दुपारच्या नंतर पाभर सोडून द्यावा आणि परत टाकावा, नाही तर सर्व गाव फिरवून ठेवायचा आणि रात्री कुठंच बसायचं नाही आणि रात्री पाऊस पडायचा आणि मग त्याचं व्हायचं वाटलं. तसं आपलं नको, आता आपला खर्च घ्यावा. आता कावळा शिवायचा टाइम आलाय, आपलं थोडं शेवट आला, आपल्याही दोन पाभर झालीत. आता याला फराट हाकून घ्या ना थोडं. याला काय करा, माती आड करा ना. जेवढं उघडलंय ना आतापर्यंत तेवढं तर माती आड करा. नाही तर लोक म्हणायचं लय भारी होतं, काय होतं तेच माहित नाही. मग काय घोटाळा व्हायचा. इथंच घोटाळा चाललाय सगळा, इथंच घोटाळा चाललाय सगळा. मग आता ही बुद्धी जी आहे ना, बुद्धी, या बुद्धीचा सगळा खेळ आहे. बुद्धीचा खेळ आहे. आपण म्हणतो ना बैल बुद्धीचा आहे, हा अपुऱ्या बुद्धीचा आहे, हा भंजाळलेला आहे. हे सगळे काही शरीराचे खेळ आहेत का? नाही. हे सगळे खेळ कुठे आले? बुद्धीचे खेळ आले. म्हणून माणसाचे किती प्रकार पडतात? माणसाचे 2च प्रकार पडतात. कोणते? बुद्धिजीवी आणि श्रमजीवी. माणसाचे किती वर्ण पडतात? माणसाचे 4 वर्ण पडतात. कोणी सांगितलं? भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने सांगितलं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. हे चाललंय ना सगळे आंदोलन, चाललेत ना सगळे हे व्यवस्थेचे भाग. या लोकांना थोडं समजून सांगा, बाबा माणूस हा जन्माने नसतो, हा कर्माने असतो. कर्माने त्याची विभागणी केलेली आहे, जन्माने कुणाचीच विभागणी केली नाही. अख्खा मानव जाती, आमचे महावीर काय म्हणतात, एकगा मानव जाती. म्हणजे काय? ही मानव जात सगळी एक आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची. हे तुम्ही चराचर, हे चराचर हे का मानव जातीसाठी एकच आहे. ही मानव जात कोणतीच भिन्न नाहीये. जर एखाद्या माणसाने, एखादा अनाथ मुलगा, हे थोडस मला आयुष्यामध्ये अनुभव आला म्हणून सांगतो तुम्हाला. आमची एक भाची दादा भाऊ अमेरिकेत राहायची, IT इंजिनियर होती. IT इंजिनियरचा पगार भरपूर होता, नवऱ्याला पगार भरपूर होता. वर्षाला जवळजवळ 2-3 कोटी रुपये मिळायचे. 10 वर्ष लग्न झाले, त्यांना मुलबाळ नव्हतं आणि अपत्य नाही म्हणून त्यांची म्हणजे मनात एक घालबिल व्हायची. आणि मग ते पुण्याचे होते, नगरला माझ्याकडे आले, मला म्हटले आम्ही विज्ञानाचा पूर्ण अभ्यास केला, आम्हाला अपत्य होण्याची शक्यता जवळपास 0 झालेली आहे, तर मला काहीतरी सांग. मग आता आमचे मित्र नगरचे, स्नेहालयाचे, मग त्यांच्या बरोबर काम करताना मी त्यांना म्हटलं, वा असा जोडपं आहे, माझी गॅरंटी आहे, दोन्ही आपलेच आहेत, भारतीय आहेत, पण सध्या अमेरिकेत राहतात, एखादा देता का? तर त्यांच्याकडे एक 9 महिन्याची मुलगी त्यांना आम्ही दत्तक दिली. बरं का, ही गोष्ट झाली 16 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. दत्तक दिली. मग मला ते स्नेहालयाचे फोन यायचे, मी त्यांना फोन करायचो, त्या मुलगीचा फोटो पाठवायचो. आता प्रगती झाली. आता ती कुणाच्या पोटी जन्म घेतलेली होती कोणालाच माहित नाही, पण ज्यांच्या घरात ती वाढत होती, त्यांची आई IT इंजिनियर होती, बाप IT इंजिनियर होता, त्या दोघांच्या संस्कारात ती मुलगी वाढली. कर्मयोग कसा असतो बघा. त्या मुलीचं संगोपन करताना 5 वर्षांनी त्या बाईला दिवस राहिले. कसे राहिले? आता काय दिवस काही डॉक्टरच्या हातात असतो का? जे गोष्टी डॉक्टर की शास्त्रात काही गोष्टी बसत नाही. कोण नीट होणार आहे डॉक्टरला माहित नसतं, कोण मरणार आहे माहित नसतं. नाही तर सकाळी आम्ही तपासून घेतले असते फॅटिग्रीवानी, आज जो मरणार आहे त्याला इथं आणूच नका म्हणले असतो, आणि आज जो मरणार नाही त्याला इकडे घेऊन ये म्हणलो असतो. आम्हालाच नाही माहिती. नकळे पुढील होणार भूत भविष्या विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा, ऐसा लिहून गेला विधाता, मग कासया करावी ते चिंता, आपुलिया संचिता कर्मरेषा प्रभाव, जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करिता, काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सोडू नये आपले धैर्य बळ, अनाचारी मन केवळ नये वाटू सर्वथा, अखंड वाणी हरिस्मरणी, सुख विश्रांती कीर्तनी, संत म्हणती मनुष्य जन्म दुर्लभ. हा जन्म कशासाठी दिला? हा परमार्थ कशासाठी दिला? किती माणसाला वाईट दिवस आले आणि किती माणसाला चांगले दिवस आले, तरी माणसाने आपलं बुद्धी ही स्थिर ठेवावी. चित्तप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थ केशव.
प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी आत्मना तुष्टा चित्त प्रज्ञ सर्वोच्चते. आता अर्थ काय होतो? लय श्रीमंत झाला म्हणून काय मोठा झाला का? नाही. आणि पार भिकायला लागला म्हणून काय संपला का? नाही. यांनी काय करावं? कोणती परिस्थिती आली तर मनस्थिती मात्र सारखीच ठेवावी. याला म्हणतात समबुद्धी. याला म्हणतात समबुद्धी. आपली बुद्धी कशी आहे? आपल्याला आनंद झाला की आपण हसत बसतो, दुःख झालं का आपण रडत बसतो. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभन धरावे मना माझी आपण या उचिता स्वधर्मेर हटता जे पावे ते निवांता सावधी जाओ. बस यालाच म्हणतात परमार्थ. परमार्थात लय पैसा मिळत नाही, परमार्थात पैसा लागत नाही, परमार्थात गेल्यावर पोरबाळ होत नाही, परमार्थात गेल्यावर पोरबाळ बसून दूर जाता येत नाही, काहीच 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 नाही. असूनही संसारी दिव्य वेगू करी वेदशास्त्रे उभारी मार्ग. म्हणजे संसार सोडून वैराग्य धरलं, परमार्थाला लागले असा विषय नाही. इथंच राहून यांच्यातच राहून आपलं वेगळेपण सिद्ध करायसाठी परमार्थ असतो. आणि म्हणून आजच्या प्रवचनामध्ये जे विषय निवडला तो आज विषय होता की आम्ही आमच्या डोक्यामध्ये खटके असतात. आपण म्हणतो याच्या डोक्यात भोंगा आहे, भोंगा आहे भोंगा. हा भोंगा कशाचा? प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे भोंगे असतात. काहींना श्रीमंत होण्याचा नाद असतो, श्रीमंत होण्याचे. कुठे गेले ना मड जरी पाहिलं तर काय भेटन का पाहिलं. परवाचीच घटना ना, त्या ड्रायव्हरनी काय केलं, ब्रेक दाबायच्या ऐवजी एक्सिलेटर दाबला, त्या गाडी गेल्या, त्या गाडीच्या टायर खाली एक बाई घुसली. बरोबर का? बाई घुसली. त्या बाईच्या अंगावर सगळे दागिने होते. बरोबर का? बाईच्या अंगावर दागिने होते. एक जण मोटरसायकलीवाला, बघा दादा काय घटना असू शकते, आता जिवंत ताजी घटना. मोटरसायकलीवाला डोक्यात हेल्मेट मध्ये घातलेली होती. लोकांना वाटलं मदत करायला आला. सगळे लोक पाहत आहेत त्याच्याकडे, सगळे पाहत. तो गेला, त्या बाईच्या अंगाचे दागिने काढले, खिशात भरले, गाडी चालवली, चाल निघून. बरोबर का? सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आत्ताची ताजी घटना. किती दिवसापूर्वी? 5 दिवसापूर्वी. सगळं गाव पाहतोय की यांना मदत करायला कोणतरी यावा, टायर खालून ती बाई काढावा. आणि ह्यो आला पण चांगला धडधाकट. लोकांना वाटलं काहीतरी एखादा चांगला मदत करण्यासाठी आलेला एखादा परमार्थिक दिसतोय. तो आला, त्याने आपले दागिने बिगिने काढले, खिशात घातले, उभा राहिला, गाडीला किक मारली, त्याला निघून गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झालं. आणि म्हणजे काय ते, मग काय कलियुगी आणि कोणता समाज आहे म्हटले. जिथं माणुसकी शून्य झाली तिथं जनावरं जगतात. कोण जगतात? जनावरं जगतात. माणूस जरी जनावरासारखा जन्माला आला तर जनावरासारखा का वागत नाही? कारण मनुष्य पशुयोनीतून आला. नराचा नारायण करणे त्याला संस्कारीला क्रमक्रमाने. आमचा धर्म हा संस्कारासाठी दिलेला धर्म आहे. आमच्या धर्माला संस्कार सोडून दुसऱ्या कोणत्याच विधीचा कार्यक्रम नाही. म्हणून तर इथं अंत्यसंस्कार झाला तर हा दशक्रिया विधी सुद्धा काय आहे? संस्कार आहे. संस्कार कशावर संस्कार आहे? आत्म्यावर संस्कार आहे. आत्म्यावर संस्कार केले जातात, शरीराच्या माध्यमातून केले जातात. म्हणून आपल्याला शरीराचे संस्कार वाटतात. जसं की आपण इथं गंध लावतो, बरोबर, बुक्का लावतो, चंदन लावतो, हळद लावतो, किंवा एखादी सौभाग्यवती इथं टिकली लावते. इथं का लावते? इथं का लावते? कारण हा देह ज्या संरचनेतून तयार झाला, या देहामध्ये जशा आपल्या गावामध्ये विद्युत मंडळाच्या नियोजनासाठी गावामध्ये डिप्या दिलेल्या असतात, किंवा ही वरच्या मळ्यातली डिपी, ही इकडच्या मळ्यातली डिपी, ही तिकडच्या मळ्यातली डिपी, ही गावठाणाची डिपी, आणि त्या डिपीतून तो करंट सोडला जातो. तसं आपल्या देहामध्ये, आता हे शेवटचं सांगतो बरं का, आता बारीक आहे का बरं का, आपल्या देहामध्ये ही जी प्राणशक्ती आहे, या प्राणशक्तीचा नियोजनासाठी आपल्या देहामध्ये एकूण 7 डिप्या दिलेल्या असतात. किती डिप्या असतात आपल्या देहामध्ये? 7 डिप्या दिलेल्या असतात. आणि या 7 डिप्यातून ही प्राणशक्ती फिरत असते. 7 डिप्या. तुम्ही म्हणता ना, कुठेतरी ऐकलं असेल तुम्ही, कुंडलिनी जागृती करायची. आता इथं माणसाला उठवायला गेलं तर 50 बारे उठत नाही. याची कुंडलिनी का उठायची? बरं, कुंडलिनी उठलं का? सोपं समजतं का? जी उरफाटी आहे तिला सुरफाटी करायचं, खालून वर न्यायचं. आता तुम्ही सांगा, समजा इथलं पाणी इकडे जाईन का इकडे जाईन? इकडे जाईन. ढाळाला पाणी, तळाला पाणी कसं काय चढन? तशी प्राणशक्ती वरून खाली आलेली असते, ती खालून वर घ्यायची आणि मग ती कुंडलिनी जागृत करायची. आता ही विद्या फार मोठी आहे, ही शक्य आहे, ही शक्य आहे, हे सत्य आहे.
परंतु याच्यावर जात नाही. आज आपण बालवाडीत येतो, आपण कसं बालवाडीला फक्त एक वेगवेगळे याला शिकावं, तसे आपण परमार्थात अजून लय छोटे आहेत. हे रथी महारथी होऊन गेले इतिहासामध्ये, तपस्वी होऊन गेले, त्यांच्यापेक्षा आपण फार छोटे आहेत. आणि म्हणून या 7 डिप्यामध्ये 10 प्राणांचं नियोजन होतं. अरे दोन्ही शब्द नवीन आहेत बरं का तुम्हाला सगळ्यांना. 7 डिप्यामध्ये 10 प्राणांचं नियोजन होतं. या 7 डिप्याला 7 वॉचमन ठेवलेले. बरोबर काही वॉचमनचे नाव पण तुम्हाला माहित नसतील अजून, आयुष्यात तुम्ही ऐकलंच नसल. या 7 डिप्यांच्या वॉचमनला 7 चौक्या बांधलेल्या आहेत. त्या 7 चौक्याचे रूपांतर देवळात केलेलं आहे. डीपी सुंदर दिसावी, वॉचमनची कॅबिन चांगली असावी म्हणून 7 मंदिरं बांधलेली आहेत. या देहामध्ये किती मंदिर आहेत? 7 मंदिरं आहेत. कोणते कोणते? 7. मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार आणि मध्ये एक मणिपूर आहे. कधी काय होतं, लय दिवस त्या अभ्यासक्रमात नसलं का घोटाळा होतो. सगळ्यात खाली आहे मूलाधार, त्याच्यावर आहे स्वाधिष्ठान, त्याच्यावर आहे मणिपूर, त्याच्यावर आहे अनाहत, त्याच्यावर आहे आज्ञा, त्याच्यावरती आहे विशुद्धी, त्याच्यावर आहे आज्ञा आणि त्याच्यावर आहे सहस्रार. यांना किती भिंती आहेत? मूलाधारापासून तर सहस्रार पर्यंत वेगवेगळ्या भिंती आहेत. जसे आपण मध्यंतरी शाळा बांधताना अष्टकोनी बांधल्या, षटकोनी बांधल्या, परत चौकोनी चालू केल्या, मग कधी गोल बांधल्या. आता ज्याची त्याची बुद्धी असते, या बुद्धीचा भेद नाही. सहस्रार नावाच्या कमळाला, इथं कमळ आहे आपल्या डोक्यात, काय कमळ आहे, याला 1000 पाकळ्या आहेत. किती पाकळ्या आहेत? 1000 पाकळ्या. म्हणून मेंदूचा जर MRI केला तर त्याच्यावर असे बारीक 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 फोटो येते. बरोबर, बारीक 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 फोटो येते. आणि मग ती MRI पाहायला गेलो, काय बाई MRI मध्ये काय कळा ना आम्हाला. तुम्हाला नसेल कळत, आम्हाला कळतं. पण या मेंदूवरती घड्या घड्या आहे. हे तर कळतं ना, घड्या घड्या. मेंदू घड्या घड्यांचा आहे. ज्याच्या मेंदूवर घडी नाही त्याला बुद्धी नाही. बुद्धी घडीत साठली जाते. बुद्धी कुठे साठली जाते? घडीत साठली जाते. जितक्या जास्त घड्या मेंदूला आहेत तितकी जास्त बुद्धी तल्लख असते. लक्षात ठेवा, हे तर लक्षात ठेवा, बाकी जाऊन द्या. मूलाधार चक्राच्या ठिकाणी 4 भिंतीचं देऊळ आहे आणि तिथं गणेश नावाची देवता स्थापन केली आहे. गणपती कुठं बसवलाय? मूलाधार ठिकाणी बसवलाय. मग मूलाधार ठिकाणी गणपती बसवला, मग रुद्र बसवला, ब्रह्मा, विष्णू, महेश हे सगळे देव या देवळामध्ये स्थापित केलेले आहेत आणि ते देव त्याचं नियोजन करतात. विठ्ठलाची स्थापना अनाहत चक्राच्या ठिकाणी केलेली आहे. विठ्ठल नावाचा परमार्थ हा जो बसविला आपण म्हणतो ते, तो देव कुठे राहतो? हृदयस्थानी राहतो, अनाहत चक्रामध्ये. अनाहत म्हणजे काय? जे कधी बंद पडत नाही. ते बंद पडलं की डॉक्टर म्हणतो गेला. हे हृदय बंद पडलं की डॉक्टर म्हणतो गेला. मग हे अनाहत चक्र, त्या चक्राची किल्ली. आता परत बघतो बरं का, तर बारीक आहे का तुमच्या आयुष्यात कल्याणकारी काय आली ना, आता शिवून जाईल, काय अडचण येणार, 2 मिनिटं फक्त वाया जातील तुमचे, पण महत्वाचे आहे. या अनाहत चक्राची चावी, जसं आपल्या मोबाईलला लॉक असतो आणि आपण काय करतो, ते बरोबर बटन दाबले की लॉक उघडतं, बाकी कोणालाच उघडत नाही. असे कित्येक आरोपी अटक आहेत, त्यांचं लॉक कोणालाच उघडा नाही, अजून कळणार कोणाला काय चाललंय ते. बरं, अरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आपले दात आपले जोड, त्याच्यामुळे आपण काय जास्त बोलायचं कारण नाही. या कुलपाची चावी ठ शब्दाच्या बटनाने दाबली जाते. कोणत्या शब्दाच्या बटनाने? ठ शब्दाच्या बटनाने. आणि मग ठ शब्द उच्चार, तुम्ही घरी जाऊन येता आरामशीर डोळे झाका, ठ म्हणा. ठ म्हटलं की हृदयाला धक्का बसतात. एखादा कॅरम बोर्ड मध्ये कसा कॅरम ठोकला कधी पुढे बरोबर गोटी भरतो, तसा हृदयाला ठोका बसतो. मग ठ शब्द हा हृदयाच्या केल्या जाणाऱ्या प्राणशक्तीला प्रेरक आहे. प्रेरक आहे म्हणजे पुढे ढकली. आपण कसे कपॅसिटर बसतो ना आपण, तसं कपॅसिटर ठ शब्दातून तयार होतं. मग ठ शब्द हा इतका प्रभावी आहे, जर एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला आणि त्यांनी जर ठ ठ ठ ठ ठ ठ ठ म्हणत गेला तर त्याचं हृदय बंद पडत नाही. किंवा हृदय बंद पडायला लागलं तर त्याला धक्का देऊन ते पुढे पुढे चालू राहतं. तसं आपण दाबितो ना वरून, तसं आतून ठ ठ ठ ठ म्हणला ना. आता नुसतं ठ ठ म्हणत लोक एवढं म्हणतील. मग ठ शब्द असणारा परमार्थातला सगळ्यात मोठा मंत्र कोणता? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ज्याच्या छातीत दुखायला लागलं, ज्याच्या छातीत चमक निघली, त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरकडे जावा.
डॉक्टरला बोलून घ्यावा किंवा डॉक्टरकडे गाडी घेऊन जावा, पण तेवढी काय करावा, त्यांनी तिथून पुढे लगेच सुरू करावा, इठाला 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 इठाला. त्यांनी काय होईल, त्याची विठ्ठलातून निघणाऱ्या शब्दामुळं हृदयाची क्रिया चालू राहील, त्याचं 90% मरण टाळता येईल. आणि जरी मिळाला विठ्ठलाचं नाव घेऊन मरण, अंतकालेचे मामेव स्मरणं मुक्ता परेवरम या प्रयाती सामत भावम यातीन हस्ती अत्र संशया. वर सोर यमाकडे गेला, यम म्हणत तू माझं नाव घेऊन आलाय, त्याच्यामुळे तुला आता चांगली गती भेटन. म्हणजे काही पाप घडण का, काही चुकीचं घडण का, नाही घडणार. अमेरिकेमध्ये संशोधन केलं, अमेरिकेमध्ये म्हणले त्या माणसाला खोकायला लावलं. काय खोकता, खोकण्यापेक्षा विठ्ठल म्हणा ना, विठ्ठल त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी आहे. आणि मग तुम्हाला हे सांगत होतं बुक्क्याचं कुंकवाचं, इथं आज्ञाचक्र नावाचं चक्र असतं. त्या आज्ञाचक्राच्या दिशेने आपल्या देहातल्या सगळ्या इंद्रियांना आज्ञा दिल्या जातात. आज्ञावाहक संस्थान इथं काम करतं. आपल्याकडे इंग्लिशमध्ये समजतं लोकांना, मोटर आणि सेन्सरी अशा 2 प्रकारच्या आपल्या नाड्या असतात. कशाच्या, आपल्या नर्व्ज असतात. आपण जेव्हा पक्षाघात होतो, आपल्याला जेव्हा अर्धांगवायू होतो, तेव्हा आपला हात उचलत नाही, त्यावेळेस आपलं मोटर काम करत नसतं. मोटर त्याला टोचलं तर समजत असतं, पण त्याचा हात उचलत नसतो, तेव्हा मोटर काम करत नसतं. तसं हे आज्ञाधारी चक्र आहे. या आज्ञा देताना याच्यावरती जो पदार्थ धारण केला त्यानुसार आपल्या वागण्याच्या आज्ञा बदलत असतात. इथं जर कुंकू लावलं तर सौभाग्यवती कधीही आपली पातिव्रत सोडत नाही, कधी व्यभिचाराकडे धावत नाही. इथं जर बुक्का लावला तर बुक्का लावणारा माणूस वैराग्याच्या दिशेने धावतो, आणि वैराग्य हे सौभाग्याच्या विरुद्ध आहे, लक्षात ठेवा. आता बुक्का लावताना विचार करीत चला, ज्या बायाचं लग्न झालं, जिने कुकुलेलं, त्या कुकुलेल्या बाईनी बुक्का लावायचा का नाही लावायचा याच्यावर पुढच्या ब्रेक के भाग पुढे 1 घंटा मला पुढे भेटलो तर तुम्हाला जरूर सांगत की बुक्का कुणी लावावा, चंदन कुणी लावावं, अष्टगंध कुणी लावावं, भस्म कुणी लावावं आणि कुंकू कुणी लावावं, याचं उत्तर शास्त्रीय भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करील. झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. बोला.